हे आलोय आपण शेतात. शेतात आलोय हरभऱ्याची भाजी घेण्यासाठी. हरभरा लावलेला आहे ना दांडाला काढायला. हरभरा लावलेला आहे दांडाला काढायला. भाजी खोडायला टाईम नव्हता, त्यामुळे हरभऱ्याचे झाडच उपटून घेऊन जाऊ आणि ते वाळत घालू. नंतर मग चोळून त्याच्यावाली भाजी काढता येईल. हरभऱ्याचे शेंडे तर शेंडे कोणीतरी खोडून नेलेले, भाजी काढलेली तिच्यावाली. आता कसे घ्यायचे? हरभऱ्याचे शेंडे तर पहिलेच गायब झालेले आहे तिच्यावाली. हरभरा आलेला आहे त्याला तर चांगलाच. पकलाय द्यायचं असंच चाललं. कवदा नाही राहिलं, भाजी कवदी नाही राहिली, निब्बर झाली निब्बर. त्याला हरभरे आले. हरभरे खोडून भाजीला काम येईल. हरभरे काढून घेऊ, भाजी होईल. हरभऱ्याला घाटे पाहून प्लॅन चेंज करायचं वाटतं. कारण का उपटून नेले मग एवढे घाटे लागलेले हरभऱ्याला, सर्व वाया जातील. त्यामुळे भाजीच खोडून घेऊ असं वाटतं आता. मग आता टाईम, चला जेवढी होईल तेवढी भाजीच खोडून घेऊ. हरभऱ्याला भरपूर घाटे लागलेले, नंतर हरभरा खायला काम येईल आपल्याला. त्याच्यामध्ये गब्बळ बी खूप झाले, काढून पण घेऊ. शेळ्या खाऊन घेते. त्यामुळे काँग्रेस बी भरपूर झालेले आहे, ते पण काढून घेऊ. बकऱ्यांना खायला कमी. घरी घेऊन जाऊ, बकऱ्या पण खातील. कमात कम दोन्ही पण होईल. हरभऱ्याची भाजी बी घेणं होईल, बकऱ्याला खायला घेणं होईल. जे लाल फूल आलेलं आहे ते गावठी हरभऱ्याचं आहे, आणि जे सफेद फुलवाले आहे ते हायब्रिड हरभरे आहेत. शेंगा तोडायला खूप जातो. ज्या झाडांना जास्त हरभरे नाही आहेत ते झाडं पण उपटून घेऊ आपण, म्हणजे जास्त भाजी खोडायचा ताण होणार नाही. हे लाल फुलाचं झाड, ज्याला लाल फुलं आले ते गावठी हरभरा. गावठी हरभरा खूप चांगला असतो खायला, पण आता तो नाही राहिलेला आहे, जास्त हायब्रिडच झालेलं आहे. चालू नाही घ्या. ही बटाट्याची झाडं आहेत, सगळे बटाटे लावले आहेत. बटाट्याची झाडे आहेत. केव्हा होणार भाजी तोडायची आता? शेंडा उपटून घेतली असती. त्याच्यात बी घाट्यात जीवा टाकला. एक दिवस निंदू काढू, ते पण येऊन. डोंगळी निंदावं लागतील. डोंगळी, ही डोंगळी लावलेली नाही इकडं.
एक 2 वेळी निंदावं लागतील एक दिवस येऊन. शेंडे हरभऱ्याची भाजी घ्या, हरभऱ्याची भाजी. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी हरभऱ्याची भाजी घेऊन जा. ज्याला काही नाही ते पण उपटून घेऊन जाऊ. एवढी भाजी खुडली आहे, अजून तिकडं त्या दांडाला आहे, ती पण खुडून घेऊ थोडीशी. इकडं पण आहे दांडाला थोडीशी. एवढी भाजी सर्व आम्हालाच नाही पाहिजे, ती बहिणींना पण द्यावं लागेल थोडीशी. त्यांनी सांगितलं आमच्या वाट्याची बी भाजी खोडून ठेवा, वाळून ठेवा. त्यांच्याकडे नाही ना हरभरा केलेला, त्यांच्यासाठी पण भाजी खोडून त्यांच्या वाट्याची पण भाजी खोडावं लागेल. ज्यावेळेस जास्त हरभरा होता केलेला, तिकडे त्या साईडला केलेला होता, त्यावेळेस खुडली होती थोडीशी. पण मग वातावरण खराब होतं ना, तर मग ती भाजी ना खराब झाली, पिवळी पडल्या गेली, हिरवी नाही वाळली गेली. ऊन असलं म्हणजे ती हिरवी भाजी वाळली जाते. आता ऊन पडतंय चांगलंच. उपटून घेतली असती ती एवढ्या टायमात झाली असती भाजी खुडणं. आता शेंडे खुडायला टाईम लागतो जास्त. गहू पण छान झालेलं आहे. आता अजून 1 किंवा 2 पाणी लागेलच गव्हाला. पाणी पण आता कमी पडायला लागले. वाचं घ्यायचं अवघडच आता. चला घरी जायचं आता. आणलेला हरभऱ्याचा ओळा बनवला आहे, ओळा बनवून ठेवला आहे. बहिणीने त्यांना द्यायला कमाईल. भाजी मोकळी करून ठेवू म्हणजे उद्या. पातळ उन्हात वाळत घातली का, कारण भाजी वाळायला चांगलं ऊन लागतं, नाही तर ती भुरकी सफेद पडल्या जाते. चांगलं कडक ऊन असला का हिरवीच वाळल्या जाते. वाळलं का मग हे चोळून घेऊ, त्याची भाजी काढून टाकू, काड्या फेकून देऊ. दोन दिवस आपली भाजी वाळवली आहेत, ती चोळून काढलेली आहेत. अजून ती साफ करून घेऊ. भाजीमध्ये हरभऱ्याचे जे घाटे आलेले आहेत ते वेचून घेऊ. त्यामध्ये काडक्या, त्याच्या काड्या सर्व साफ करून घेऊ. भाजी मस्त हिरवी वाळली गेलेली. चिचा टाकून केलेली भाजी एकदमच छान लागते खायला. त्याचा पण व्हिडिओ नक्की बनवू. अशा काड्या ते साफ करून घेऊ. कोणाकोणाला हरभऱ्याची भाजी आवडते ती नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.